पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतून सेलिब्रिटी तसंच नेते मंडळी आता कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेली आहेत। डॉक्टर जाधवांच्या वाढदिवसानिमित्त दिमाखदार अशा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या कोल्हापूरमधल्या कार्यक्रमासाठी मुंबईतून एक विशेष विमान रवाना होते थोड्याच वेळात आणि मी सध्या त्याच विमानामध्ये आहे। आपण पाहणार आहोत कोण कोण नेमके सेलिब्रिटी आहेत, कारण अनेक राजकारणी व्यक्ती ज्या आहेत किंवा इतर जी सेलिब्रिटी मंडळी आहेत ती सगळी या विशेष विमानानं थोड्याच वेळात खरं तर कोल्हापूरला दाखल होणार आहेत आणि ही थेट दृश्य दाखवतोय मी त्याच विमानामधली। मुंबईहून काही वेळातच कोल्हापूरला आता हे विमान रवाना होणार आहे। शिवसेना नेत्या नीलम गोरे आपण पाहतोय विमानामध्ये दाखल झालेल्या आहेत। त्याचबरोबर सांगलीचे नेते अनेक जण आहेत, अनेक सेलिब्रिटी देखील आहेत। पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक जे नेते मंडळी ते देखील आहेत। प्रवीण दरेकर आहेत, राजू वाघमारे आहेत। खरं तर एकाच सीटवर दोघेही हे बसलेले आहेत। त्याचबरोबर इतर सेलिब्रिटी आपण पाहतोय, विजय पाटकर सर असतील, सुबोध भावे असतील आणि इतर सगळे सिनेनाट्य क्षेत्रातले जयवंत वाडकर यांच्यासह हे सगळे सेलिब्रिटी जे आहेत ते आता थोड्याच वेळात कोल्हापूरला खरं तर दाखल होणार आहेत आणि जाधव साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी हे सगळेजण आज खरं तर कोल्हापूरला येणार आहेत। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन देखील आहेत। प्रवीण सर, थोडक्यात काय सांगाल, सहस्त्रचंद्र दर्शनाच्या कार्यक्रमाला तुम्ही देखील आज प्रत्यक्ष हजेरी लावताय? नाही, प्रतापराव जाधवांचं पत्रकार क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात एक फार मोठं योगदान आहे आणि त्यामुळे सर्व क्षेत्रातले राजकीय असतील, सामाजिक असतील, सिनेसृष्टीतील असतील, नाट्यसृष्टीतील असे सर्व स्तरावरचे लोक आज त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जात आहेत आणि यावरूनच त्यांचं सामाजिक योगदान त्या ठिकाणी अधोरेखित होतं आणि त्याच्यामुळं मीही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रत्यक्ष सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणार आहोत। त्यांचं जे पूर्ण योगदान आहे या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या या सगळ्या सामाजिक चळवळीसाठी हे खूप मोठं आहे आणि अशा मोठ्या माणसाच्या या सोहळ्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं हे आमचं भाग्य आहे आणि त्यांना या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही देतोय। पद्मश्री जाधव साहेबांचं काम सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढारीसारखं दैनिक पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू करणं आणि त्याचं नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये करणं असं मोठं योगदान आहे। पत्रकारिता क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या सगळ्यामध्ये कोल्हापूरचा बाज जो कोल्हापुरी ठसका असतो तो आपल्या दैनिकातनं आणि आता पुढारी चॅनलच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम सुरू केलं जाते। मी या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज आमच्या कलाकार मंडळी बरोबर असून सुद्धा आज प्रवीण दरेकर, राजू वाघमारे आमचे कॉलेजचे स्नेही बरोबर, तर वेगळा आनंद वाटतोय। त्यामुळे बरं वाटतं, नरेंद्र पाटील सुद्धा आलेत आमचे मित्र आता, त्यामुळे खूप बरं वाटतं, वेगळं वाटतंय। जाधव साहेब, त्यांचं पुढारी आणि टोमॅटो एफएम हे कायमच आमच्या मराठी कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ आहे। सातत्याने मराठी कलाकृतींच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलेलं हे व्यासपीठ आहे आणि अशा एका अत्यंत ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तीचा सन्मान होतोय, त्यांचा 80वा वाढदिवस साजरा होतोय। त्या निमित्ताने आम्ही सगळेच जण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापुरात एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये सहभागी होतोय, खूप मनापासून आनंद होतोय। खरं म्हणजे सर्वप्रथम मी मुद्दामून चाललोय ते जाधव साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी, कारण आजच्या जमान्यामध्ये अशा पद्धतीने वर्तमानपत्र चालवणं सोपं नाही, पण केवळ वर्तमानपत्र चालवलं नाही तर एक प्रकारे जनजागृतीचं काम गेले अनेक वर्ष पुढारी करतंय, कोल्हापूरचं नेतृत्व करतंय, पश्चिम महाराष्ट्रात एक आपला स्वतःचा ठसा उमटवलाय आणि ही सोपी कामगिरी नाही, त्यामुळे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। त्यासाठी मी आज कोल्हापूरला चाललोय। महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे काम केलं त्या कामाचा गौरव करण्यासाठी आज मला जाता येत आहे, याबद्दल माझ्या मनात अतिशय समाधान आहे। त्यातूनच त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि अशा दिवशी त्यांचं सहस्त्रचंद्र दर्शन होतंय, त्याबद्दल खूप खूप मी त्यांना अभिनंदन करते आणि मनापासून शुभेच्छा देते की शतायुषी व्हा। आज पाहिलं तर मंत्रिमंडळातल्या मुख्यमंत्र्यापासून सर्वजण त्या कार्यक्रमात जात आहेत। एक आपुलकी, एक नातं हे जोडण्याचं जे पुढारीच्या माध्यमातून त्यांनी जो काही प्रयत्न केला आहे त्याला म्हटलं त्याला तर हॅट्सअपच आहे, त्यांना सलामच आहे आणि म्हणून अशाचं आम्हाला दर्शन होतंय हे आमच्यासाठी महत्वाचं आहे। आणि आमच्या सर्वांसाठी प्रतापसिंहजी जाधव साहेब एक अतिशय सन्माननीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या 80व्या वाढदिवसामध्ये आपण सर्वजण मुंबईकर नाही, फक्त पूर्ण महाराष्ट्रातून देशातून पण लोक येत आहे। मी त्यांना दीर्घायुष्याची कामना करतो। सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न होतोय
आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की त्यांना परमेश्वरानं शतायुषी करावं आणि त्यांचं हे योगदान असंच सामाजिक संकल्पनांच्या खरं तर नवविकासासाठी सगळ्या महाराष्ट्राला मिळत राहावं ही मनस्वी ज्योतिबाच्या चरणी मला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.